सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रँडचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवरती नजर ठेवत होते. स्वतःच्या घरातच शूटिंग करत असल्याने आव्हाड पोलिसांवरती संतापलेले. दरम्यान विरोधी पक्षांवरती नजर ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवरती लक्ष ठेवा असं विधान आव्हाडांनी केलं आहे. नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर याबाबत तोडगा काढण्यात आल्याची माहिती समोर येते. बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आल्याने त्यांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बीडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे बाद झाल्याची माहिती समोर येते. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादीने बीडचं पालकमंत्री पद मागितलेलं आहे. त्यांच्या यादीत बीडचं पालकमंत्री पद आहे, त्यामुळे बीडचं पालकमंत्री पद कुणाला द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं सूचक वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केलाय, त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल. मात्र अजित पवार यांना बीडचा पालकमंत्री करायचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्यच आहे असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं आहे. अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे, मात्र अंजली दमानी यांनी याला विरोध केलेला आहे. धनंजय मुंडेंच्या पक्षातील कोणालाही बीडचं पालकमंत्री पद मिळू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पालकमंत्रीपदी जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. अजित पवारांकडे पालकमंत्रीपद असल्यास त्यांना समजेल की जिल्ह्यामध्ये नक्की काय होतंय असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागलेली आहे. विरोधकांकडून जोरदार विरोध होत असतानाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टोक्ती केलेली आहे. एसआयटीचा अहवाल समोर आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे. शरद पवारांवरती जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता, त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी नैतिकता पाहून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. प्रणिती शिंदेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये लोकांच्या दबावापोटी दोष नसताना सुद्धा राजीनामे देण्यात आलेत, मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे राजीनामा देणार नाहीत असा जोरदार हल्लाबोल प्रणिती शिंदेंनी केला आहे. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय तीनही पक्ष घेतील अशी माहिती मिटकर यांनी दिलेली आहे. दरम्यान अजितदादांनी पुण्यासह बीड, अमरावती आणि इतरही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे. वाल्मिक कराडला कोठडीत खासगी मदतनीस देता येणार नाही अशी सूचना न्यायालयाने केलेली आहे. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्यामुळे कराडकडून करण्यात आलेला दावा, या आजारासाठी आवश्यक CPAP मशीन चालवण्यासाठी मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती. दरम्यान ही मागणी कोर्टाने फेटाळून दिली. जालन्यामध्ये 10 जानेवारीला महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा संघटना आंदोलन करणार आहे. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या नियोजनात आज भाजपाची एंट्री झालेली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सहकार्यवाहपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दौऱ्यात पुष्पगुच्छ आणू नका अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतलेली आहे. राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागास नितेश राणेंनी आदेश दिले. सावित्रीबाई फुलेंच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सावित्रीबाई फुले पुरस्कार याच दिवशी दिले जावेत, यासह पुरस्कार सुरू करण्यासाठी सरकारला विनंती करणार अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. भाजपावरती नेहमीच आकपाकड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे. गडचिरोलीत होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपाच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या.